आज मी तुमच्याबरोबर विदर्भातील पारंपरिक खांडोळीची भाजी कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे। ही भाजी बनवण्यासाठी साहित्य थोडंसं जास्त लागतं, पण ही भाजी चवीला एवढी जबरदस्त होते की तुम्ही एकदा बनवून खाल्ली तर सारखी सारखी नक्कीच बनवून खाणार। घरात भाजीला काही नसेल किंवा अचानक घरी पाहुणे आले असणार तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। ही खांडोळीची भाजी खरपूस भाजलेल्या ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच भन्नाट लागते। विदर्भामध्ये खांडोळीची हीच भाजी 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। या आधी सुद्धा मी वेगळ्या प्रकारे खांडोळीच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्ही बघितली नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की बघा। खांडोळीची भाजी करण्यासाठी गॅसवरती मी सर्वात कमी आचेवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी बदाम टाकायचे आहेत। नंतर एक छोटी वाटी किंवा 10 ते 15 आपल्याला यामध्ये काजू सुद्धा टाकायचे आहेत। नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा गोडंबी टाकायची आहे। नंतर एक वाटी भरून आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। यामध्ये काजू आणि बदामचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम आचेवरती 1.5 ते 2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे। काजूला मस्त हलकेसे डाग पडलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा मस्त खरपूस भाजून झालेले आहेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। परत त्याच कढईमध्ये 1 वाटी भरून किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे आणि हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत किंवा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे माझ्याकडचं सुकं खोबरं आणि शेंगदाणे आधीच भाजलेले आहेत, तरी सुद्धा मी ह्याला थोड्या वेळ आणखी भाजून घेतलेलं आहे। भाजून घेतलेलं सुकं खोबरं पूर्ण थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याला पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे। इथे सुक्या खोबऱ्याची बारीक पावडरच हवी असं काहीच नाही। सुकं खोबरं थोडंसं जाडसर राहिलं तरी सुद्धा चालेल। आता बारीक करून घेतलेल्या सुक्या खोबऱ्यामध्ये भाजून घेतलेले काजू, बदाम, शेंगदाणे आणि गोडंबी पूर्ण थंड करून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत आणि झाकण लावून हे सुद्धा आपल्याला मिक्सरला हलकसं जाडसर किंवा थोडंसं दाणेदार टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। फक्त बारीक करताना किंवा वाटताना यामध्ये पाणी टाकायचं नाही। सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून जर याला बारीक करून घेतलं तर मस्त दाणेदार असं टेक्स्चर याला येतं। इथे मस्त दाणेदार अशी हे पावडर आपली तयार झालेली आहे। यापैकी 2 चमचे पावडर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। ही पावडर कशासाठी वेगळी काढली हे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे। नंतर आपल्याला कांदा लागणार आहे, तर इथे मी 5 मोठ्या आकाराची कांदी बारीक चिरून घेतलेली आहेत। या भाजीसाठी कांदा हा जास्तच लागतो, त्यामुळे कमी न घेता थोडासा जास्त झाला तरी सुद्धा चालेल। नंतर 1 वाटी हरभरा डाळ 4 तासांसाठी भिजत ठेवायची आहे आणि डाळ पूर्ण भिजल्यानंतर एका गाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवायचं आहे। डाळीमधलं पाणी नितळल्यानंतर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही सर्व डाळ टाकून घ्यायची आहे। नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा खसखस मी 2 ते 3 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। ही भिजलेली खसखस सुद्धा आपल्याला या डाळीमध्ये टाकून घ्यायची आहे। डाळ आणि भिजवलेली खसखस दोन्ही एकत्र आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। या खांडोळीच्या भाजीसाठी बघायला गेलं तर खसखस जास्त प्रमाणात लागतं, पण खसखस खूप महाग असल्यामुळे मी इथे 1च चमचा घेतलेली आहे। डाळ आणि खसखस सुद्धा मस्त दाणेदार असं वाटून घेतलेलं आहे। आजची ही भाजी 3 ते 4 व्यक्तींना पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे, पण खांडोळीचं सारण थोडंसं जास्त बनवलेलं आहे कारण खांडोळ्या अशाच खायला खूप चविष्ट लागतात। वाटून घेतलेल्या डाळीपैकी पोहे खाण्याचे 2 चमचे डाळ मगाशी काढून घेतलेल्या पावडरमध्ये काढून घ्यायची आहेत। डाळ वाटून झालेली आहे। काजू, बदाम आणि शेंगदाण्याची पावडर सुद्धा करून झालेली आहे आणि कांदा सुद्धा बारीक चिरून झालेला आहे। आता पुढची स्टेप बघू। कढईमध्ये 1.5 पडी तेल टाकायचं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर 1 चमचा ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण टाकायचं आहे। थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा, अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि पाव चमचा यामध्ये हिंग टाकायची आहे आणि सर्व साहित्य मध्यम आचेवरती अगदी 5 ते 10 सेकंद परतून घ्यायचं आहे। लसूण हलकासा फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला सर्व कांदा टाकायचा आहे। मोठ्या आकाराची 5 कांदे मी इथे घेतलेली आहेत। हा कांदा आपल्याला मोठ्या आचेवरती मऊ होईपर्यंत किंवा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा हलक्या गुलाबी रंगावरती मस्त भाजून झालेला आहे। या भाजलेल्या कांद्यापैकी 1 मोठा चमचा भरून कांदा आपल्याला मगाशी काढून घेतलेल्या वाटलेल्या डाळीमध्ये आणि पावडरीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ही वाटी आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आणि या भाजलेल्या कांद्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं आहे। नंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। इथे मी विदर्भातील प्रसिद्ध महाराजा गरम मसाला वापरलेला आहे। महाराजा मसाल्यामुळे ही भाजी खूप चविष्ट बनते, पण नसेल तर तुम्ही कुठला पण गरम मसाला वापरू शकता। नंतर 1 चमचा मी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। यामुळे फक्त रंग छान येतो। ही मिरची पावडर तिखट अजिबात नसते।
सर्व पावडर मसाले मी 1 ते 1.5 मिनिट चांगले भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये वाटून घेतलेली चणा डाळ आणि खसखस टाकायची आहे आणि ही खसखस आणि चणा डाळ या कांद्याबरोबर मसाल्याबरोबर मस्त एकत्र करून घ्यायची आहे. डाळ टाकल्यानंतर गॅस सर्वात कमी ठेवायचा, कारण ही डाळ कढईला चिकटू शकते. डाळ छान एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये काजू, बदाम, शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याची पावडर टाकायची आहे आणि ही पावडर सुद्धा डाळीबरोबर चांगली एकत्र करून घ्यायची आहे किंवा एकजीव करून घ्यायची आहे. फक्त हे सर्व साहित्य एकजीव करत असताना गॅस सर्वात कमी करायचा आहे, कारण जर मोठ्या आचेवरती केलं तर डाळ लगेच जळू शकते आणि कढईला सुद्धा चिकटते. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा चांगलं एकत्र करून घ्यायचं. पावडर आणि डाळीला मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती 3 ते 4 मिनिट आपल्याला हे सारण वाफवून घ्यायचं आहे. सारण वाफवत असताना मध्ये मध्ये चमच्याने याला ढवळून घ्यायचं आहे किंवा एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे ते तळाला चिकटणार नाही आणि जळणार सुद्धा नाही. इथे मी अंदाजे 3 ते 4 मिनिट सारण मस्त वाफवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की सारण आधीपेक्षा मस्त मोकळं आणि सुटसुटीत सुद्धा झालेलं आहे. सारण दिसताना जरी मोकळं आणि सुटसुटीत दिसत असलं तरी सुद्धा यामध्ये मॉइश्चर आहे किंवा थोडासा ओलसरपणा असायला हवा. आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. इथे आपलं खांडोळीच्या भाजीचं सारण तयार झालेलं आहे. हे सारण एका प्लेटमध्ये काढायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. नंतर एका मोठ्या ताटामध्ये 5 मोठे चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पिठाचं प्रमाण तुम्ही सारण किती बनवलं त्यानुसार कमी जास्त होऊ शकते. या बेसन पिठामध्ये ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण टाकायचं आहे. अगदी थोडीशी किंवा चिमूट भरून हळद टाकायची. पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा महाराजा गरम मसाला, पाव चमचा किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. नंतर पाव चमचा यामध्ये हिंग, चवीपुरतं मीठ आणि रंग छान येण्यासाठी पाव चमचा यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे. नंतर पोहे खाण्याचा 1 चमचा तेल टाकायचं आणि सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. बेसन पीठ भिजवत असताना ते हाताला चिकटतं, त्यामुळे शक्यतो थोडं थोडं पाणी टाकून हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आणि मस्त सॉफ्ट किंवा मऊ असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. इथे मस्त सॉफ्ट असं बेसन पीठ भिजवून झालेलं आहे. बेसन पीठ भिजल्यानंतर सुद्धा हाताला चिकटतं, त्यामुळे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की मस्त सॉफ्ट किंवा मऊसूत असं हे पीठ भिजवून झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 10 मिनिटासाठी याला मुरवत ठेवायचं आहे. बेसन पिठाची कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मगाशी वेगळी काढून घेतलेली शेंगदाणा, काजू, बदामची पावडर, वाटलेली हरभरा डाळ आणि भाजून घेतलेला कांदा टाकायचा आहे. अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण करत असताना गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. मस्त एकसारखं बारीक असं आपलं वाटण बनवून झालेलं आहे. लगेचच आपण खांडोळ्याच्या भाजीचा रस्सा किंवा आमटी बनवून घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे. रस्सा बनवताना शक्यतो तेल थोडंसं जास्त टाकायचं, पण तुम्हाला कमी टाकायचं असेल तरी तुम्ही कमी सुद्धा टाकू शकता. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची, 1 तमालपत्र टाकायचं, 2 चमचे ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण टाकायचं आहे आणि अगदी थोडा वेळ किंवा लसूण थोडासा फ्राय होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुलल्यानंतर पाव चमचा किंवा अर्धा चमचा हिंग टाकायची आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. लसूण थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये पाऊण चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 2 चमचे महाराजा गरम मसाला मी इथे वापरलेला आहे. तुम्ही कुठला पण गरम मसाला यामध्ये टाकू शकता. थोडीशी कसुरी मेथी आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर यामध्ये मी टाकलेली आहे. सर्व पावडर मसाले सर्वात कमी आचेवरती थोड्या वेळ तेलामध्ये परतून घेऊ. पावडर मसाल्यामधला सर्व कच्चेपणा निघून गेल्यानंतर बनवून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये टाकायचं आहे. हे वाटण मस्त तेल सुटेपर्यंत आणि रंग पूर्ण बदलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. परतत असताना गॅस हा मध्यम ठेवायचा. मोठ्या आचेवरती जर परतून घेतलं तर वाटण कढईला चिकटू शकते. सर्व पावडर मसाले तेलामध्ये टाकत असताना तेल जर जास्त तापलेलं असेल तर तुम्ही गॅस सुद्धा बंद करून पावडर मसाले टाकू शकता, म्हणजे ते जळणार नाहीत. वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं. इथे मी अंदाजे सुरुवातीला अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वाटणाबरोबर चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत हे वाटण किंवा हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे.
अंदाजे 2 मिनिट मी मसाला मस्त शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मसाल्यांनी तेल सुद्धा मस्त सोडलेलं आहे. याला परत एकदा चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला रस्सा किती घट्ट पातळ हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. यामध्ये मी जवळपास 3.5 ग्लास एवढं गरम पाणी टाकलेलं आहे. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि परत एकदा चांगलं ढवळून घेऊ आणि सर्वात कमी आचेवरती 5 ते 6 मिनिट हा रस्सा आपल्याला शिजवून किंवा उकळून घ्यायचा आहे. तुम्ही हा रस्सा जेवढा जास्त वेळ उकळून घेणार किंवा शिजवून घेणार तेवढाच हा रस्सा चविष्ट बनतो आणि वाटण सुद्धा आपण मस्त वेगळ्या प्रकारे बनवलेलं असल्यामुळे एवढा भन्नाट होतो की 3 ते 4 प्लेट रस्सा एकटा माणूस अगदी आरामात खाऊ शकतो. इथे मी 5 ते 6 मिनिट रस्सा सर्वात कमी आचेवरती मस्त उकळून घेतलेला आहे. आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि रस्स्यामध्ये छान एकत्र करून घ्यायची. रस्सा शक्यतो पातळच ठेवायचा. इथे आपला खांडोळीच्या भाजी सोबतचा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे. रस्स्याला तर्री आणि रंग खूपच जबरदस्त आलेला आहे. आता लगेचच आपण खांडोळ्या बनवून घेऊ. इथे बेसन पिठाची कणिक सुद्धा आपली मस्त मुरलेली आहे. याला अगदी थोड्या वेळ आपण छान मळून घेऊ. कणिक चांगली मळून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावलेल्या हाताने किंवा बोटांनीच आपल्याला यापैकी थोडीशी कणिक काढून घ्यायची आहे किंवा थोडीशी तोडून घ्यायची आहे. ही तोडून घेतलेली कणिक पोळपाटावरती ठेवायची आणि याला छान गोल गरगरीत असा आकार द्यायचा आहे. या कणकेचा पेढा बनवून झाल्यानंतर याला दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. पोळपाटाला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लाटण्याच्या मदतीने याची पातळ अशी पोळी किंवा पुरी लाटून घ्यायची आहे. ही बेसनाची पोळी असल्यामुळे खूप जास्त पातळ लाटल्या जात नाही, त्यामुळे लाटताना थोडीशी जाड राहिली तरी सुद्धा चालेल. इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे आणि शक्यतो पातळ लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने आपलं सारण सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे आणि आधीपेक्षा मोकळं आणि सुटसुटीत सुद्धा झालेलं आहे. नंतर इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे. या साच्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घेतलेली बेसनची पुरी ठेवायची आहे आणि यावरती थोडंसं बनवून घेतलेलं सारण टाकायचं आहे. तर इथे मी जवळपास पोहे खाण्याचे 1.5 चमचे एवढं सारण भरून घेतलेलं आहे. सारण भरून झाल्यानंतर साचा पूर्ण बंद करायचा. फक्त बंद करताना तो खूप असा घट्ट दाबायचा नाही. साचा बंद करून झाल्यानंतर पुरीचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो सर्व काढून घ्यायचा आणि साच्यामधून आपली करंजी बाहेर काढून घ्यायची. ही सर्व प्रोसेस अगदी हलक्या हाताने करायची आहे ना तर करंजी व्यवस्थित जमणार नाही. तुम्हाला साच्याच्या मदतीने ही करंजी बनवता येत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ही करंजी बनवून घेऊ शकता. याच पद्धतीने मी थोड्याशा करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या करंज्या आपण तळून घेऊ. तर तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मध्यम आचेवरती तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. आता एक एक करून यामध्ये करंजी सोडायला सुरुवात करू. करंज्याची पुरी मध्यम जाडीची असेल तर करंज्या तळायला जास्तीत जास्त 1 मिनिट लागतो. अगदी हलक्या तांबूस रंगावरतीच आपल्याला ह्या करंज्या किंवा या खांडोळ्या तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की याला अगदी हलका तांबूस रंग किंवा लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या तळल्या सुद्धा व्यवस्थित गेलेल्या आहेत. आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ. याच पद्धतीने उरलेल्या खांडोळ्या सुद्धा मी तळून घेते. इथे माझ्या खांडोळ्या तळून झालेल्या आहेत. मी आधी सांगितल्याप्रमाणे ही भाजी 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर आज मी करंजीच्या आकारामध्ये ही भाजी बनवलेली आहे. याआधी सुद्धा मी खांडोळीची भाजी वेगळ्या प्रकारे बनवून दाखवलेली होती. तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. मस्त झणझणीत आणि चमचमीत बनवलेला तर्रीबाज रस्सा आणि त्याबरोबर बनवलेल्या करंज्याच्या आकारातली खांडोळी खूपच चविष्ट लागते. घरी एकदा नक्की बनवून बघा. आजची खांडोळीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.